बरं, लोक कॅल्शियमच्या गोळ्या खातात, चुना खातात, पण मी तुम्हाला सांगू शकतो की कोणता अन्न आहे ज्यामध्ये कॅल्शियम खूप असते. आणि त्यात सर्वात पुढे येते दुधापासून बनलेले चीज. मित्रांनो, कॅल्शियम आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहे. जर आपल्या शरीरात कॅल्शियम कमी पडले तर सर्वात मोठी समस्या असते ऑस्टिओपोरोसिस, हाडे तुटण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कॅल्शियम असणे खूप गरजेचे आहे. पण मी तुम्हाला सांगू शकतो की कोणता अन्न आहे ज्यामध्ये कॅल्शियम खूप असते आणि त्यात सर्वात पुढे येते दुधापासून बनलेले चीज. पण दुधात एकच समस्या आहे की दुधातील फक्त फॅट काढून टाकले तर खूप चांगले राहील, आणि दुधापासून बनलेले जे काही आहे, योग वगैरे, त्यात कॅल्शियम असते. त्यामुळे तुम्ही लो फॅट घ्या तर खूप चांगले राहील. बरं, हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम खूप असते. त्यात कोलार्ड ग्रीन्स, पालक, सरसो, ब्रोकली हे सर्व कॅल्शियमने भरलेले आहेत आणि त्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सही असतात. बरं, तुम्हाला माहीत आहे का, खूप साऱ्या गोष्टींमध्ये वेगळे फॉर्टिफाय केले जाते कॅल्शियमसाठी, जसे सोया, ओट्स, ज्यूस यामध्ये कॅल्शियम घातले जाते. त्यामुळे जर तुम्ही लेबल पाहत असाल आणि त्यात कॅल्शियम घातलेले असेल तर ते घेऊ शकता. बरं, लेग्युम्समध्ये जसे की लिटल किडनी बीन्स, चना आणि इतर प्रकारच्या डाळी, सोया यामध्ये कॅल्शियम खूप चांगले असते. त्यामुळे प्लांट सोर्स पाहता कॅल्शियमसाठी हे सर्वात चांगले आहे. म्हणून तुम्ही लेग्युम्स म्हणजेच जितक्या प्रकारच्या डाळी आहेत, राजमा असो, लोबिया असो, सेम असो, हे नक्की खा. सलाडच्या स्वरूपात, सूपच्या स्वरूपात, आणि जितक्या मोठं मूग आणि मसूर डाळी आहेत त्यातही खूप चांगले कॅल्शियम असते. त्यामुळे लक्षात ठेवा, मटारमध्ये खूप जबरदस्त कॅल्शियम असते. त्यामुळे हे नक्की खा. बरं, फळांमध्येही खूप साऱ्या फळांमध्ये जास्त कॅल्शियम असते. त्यांची नावे सांगतो. अंजीर, ज्यामध्ये चांगले कॅल्शियम असते. जितकेही रुंच बोलतात, ज्याला द्राक्षासारख्या गोष्टी म्हणतात, ते खूप फायदेशीर असतात. आणि लक्षात ठेवा, खूप साऱ्या गोष्टी घेण्याने कॅल्शियम मिळते. आपल्या शरीरात कमी होते आणि त्या गोष्टी तुम्हाला टाळायला पाहिजेत. त्या कोणत्या गोष्टी आहेत? जास्त सोडियम घेतात आणि कॅफीन घेतात तर हे कॅल्शियमची मात्रा वाढवते. तर तुम्ही सोडियम म्हणजे मीठ कमी खा आणि कॅफीन कमी खा. यामुळे तुमच्या शरीरात कॅल्शियम कमी होणार नाही. धूम्रपान आणि अल्कोहोल हे देखील तुमच्या हाडांच्या घनतेला कमी करते. तर धूम्रपान आणि अल्कोहोल बंद करा. कॅल्शियमची मात्रा वाढवण्यासाठी काही करता येऊ शकते ते मी तुम्हाला सांगतो. काय काय करायचं आहे? शारीरिक क्रियाकलाप करायचे आहेत, ते म्हणजे चालणे, धावणे, जिने चढणे आणि ट्रेनिंग व्यायाम हाडांची ताकद वाढवते आणि कॅल्शियमची मात्रा देखील वाढवते. सूर्यप्रकाशात राहिल्याने त्यात व्हिटॅमिन डी येते आणि यामुळे आपल्या कॅल्शियमच्या शोषणाची मात्रा वाढवली जाते. जर तुम्ही चांगले प्रोटीन खात असाल तर तुमची हाडे मजबूत होतात आणि कॅल्शियम जास्त त्यात साठवता येते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. धन्यवाद. माझं नाव डॉक्टर विमल चाजा आहे आणि तुम्हाला माहीत आहे, हार्टचा उपचार करतो आम्ही लोक. शस्त्रक्रिया न करता एन्जिओप्लास्टी. मी सोशल मीडियावर खूप सारे व्हिडिओ शस्त्रक्रिया न करता, प्लास्टिक न करता हार्टचा उपचार कसं होऊ शकतं त्याबद्दल सांगितलं आहे. तर तुम्ही ते व्हिडिओज नक्की लोकांना शिफारस करा. हा व्हिडिओ शेअर करा. कॅल्शियमबद्दल प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे. सर, कोणता आहार खाऊ की कॅल्शियम मिळेल? तर हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला आणखी सांगतो. कॅल्शियम जर बाहेरून घ्यायची असेल तर सर्वात स्वस्त कोणता कॅल्शियम आहे हे माहीत आहे का? जो पानाच्या दुकानात चुना मिळतो त्याचा एक मटर दाणा जितका. जर तुम्ही चुना दररोज खाऊ शकता किंवा त्याला पाण्यात मिसळून घ्या किंवा त्याला पाण्यासोबत खा, कसेही खा, ते खूप उपयोगी असतं. तेवढं कॅल्शियम आपल्या संपूर्ण शरीराच्या कॅल्शियमला समतोल करू शकतं. खूप सारे लोक विकत घेऊन खूप उच्च कॅल्शियम असलेल्या गोळ्या खातात, खूप महाग गोळ्या खातात, पण पाण्याच्या चुन्याच्या सारखा कॅल्शियम असतंच नाही. धन्यवाद.